हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उगीरकर पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय 104.2 माय FM आणि कोर्टयार्ड बाय मेरियट नाशिक आयोजित जिद की कहाणी हा तुमचा आवडता कार्यक्रम। नमस्कार, हाय हॅलो, मी चिन्मय आणि तुमचं मनापासून स्वागत करतो जिद की कहाणीमध्ये। आणि आज आपल्या बरोबर आहे एक असे डॉक्टर की ज्यांचा प्रवास हा खूप रूटेड असा आहे। अनेक मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन सुद्धा आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवणारा आहे। खूप सक्सेस बघून सुद्धा अजूनही आनंद आपल्या संस्कारांमध्ये शोधणारा असा हा प्रवास आहे, ज्याने नाशिकचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलेलं आहे आणि नाशिकमधून ब्रांचेस सुरू करून पुणे मुंबई गाठत जगाच्या पातळीवरती एक धडाडीचं नाव कमावलेलं आहे। असे नाशिकची शान असणारे डॉक्टर नरहरी मळगावकर सर, ज्यांचं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे अत्यंत फेमस आहे, नाशिकची शान आहे। आणि सर इथे येणं हे खरोखर या मंचाचा खूप मोठा रिस्पेक्ट आहे सर, आणि आमचं भाग्य आहे की तुम्ही इथे आलेला आहात सर। तुमचं मनापासून खूप खूप स्वागत सर। प्रोग्रामच जिद की कहाणी आहे आणि एवढी मोठी अचीवमेंट जिद्दीशिवाय होऊ शकत नाही सर। मग जिद्द कुठल्या पण टर्म्समध्ये असू शकते सर, इन टर्म्स ऑफ सॅक्रिफाईस, मग ते सुखाचं असो, वेळेचं असो, क्षणांचं असो, अनेक गोष्टी याच्या पाठीमागे असतात सर। हा तुमचा प्रवास समजून घ्यायचा आहे सर। फॅमिली बॅकग्राऊंड, एज्युकेशन, बाबांचे संस्कार आणि मग प्रोजेनेसिस सेंटर। सो नक्की मला फार छान वाटेल ह्या गोष्टी शेअर करण्यासाठी। सो प्रवास सुरू केला तर जसं आपण बघितलं तर बेसिकली वी आर फ्रॉम अ लो मिडल क्लास फॅमिलीमधून ग्रोनअप झालेलो। माझे वडील जे होते हे प्रोफेसर होते, ते पण एका फार्मर बॅकग्राऊंडमधून वर आले होते अँड ही इज अ गोल्ड मेडलिस्ट ॲट दॅट टाईम। अँड त्याच्यानंतर मग ते प्रिन्सिपल झाले आणि प्रिन्सिपल होऊन मग ते रिटायर झाले। सो तशा एक एज्युकेशन बॅकग्राऊंड फॅमिलीमधून आल्यानंतर आम्हाला प्रिन्सिपल वातावरणात आम्ही वाढलेलो। सो वडिलांचे प्रिन्सिपल्स फार वेगळे आणि छान होते। सो त्याच्यामध्ये त्यांचं होतं काहीतरी आपल्याला करायचं आहे सोसायटीसाठी। आणि त्यांना जेव्हा आम्ही बघायचो का त्यांनी शेतकरी संघटनेत फार मोठं काम केलं होतं शरद जोशींबरोबर। क्या बात आहे। सो त्यांचं एक म्हणणं होतं बाबा शेतकऱ्यांसाठी मी काहीतरी केलं गेलं पाहिजे, मी त्यांचा ऋणी आहे। वा। सो एवढं सगळं हे असताना त्यांनी शेतकरी संघटनेत निस्वार्थपणे काम केलं, जे करून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भाव मिळावा, त्यांना त्यांच्या मोलाचं हे मिळावं। सो तशा बॅकग्राऊंडमधून आमची हे झालं, जडणघडण झाली। सो फॅमिलीमध्ये आम्ही 3 भावंड, आई वडील। मग तिथून तो आमचा प्रवास सुरू झाला। तो स्टार्टिंगला आम्ही मग त्याच्यानंतर नाशिकला शिफ्ट झालो। त्याच्यानंतर जेव्हा नाशिकला शिफ्ट झालो मी 11वीला होतो। सो मला 11वी आणि 12वीला मला फक्त 2 किलोमीटरचा रस्ता माहीत होता। बरं। सो त्याच्या व्यतिरिक्त मला नाशिक काय हे मला माहीत नव्हतं। सो पप्पांनी मला एक सायकल दिली होती, त्याच्यावर तू प्रवास करायचा आणि तुझं फक्त विश्व एवढंच आहे, घरून कॉलेज, कॉलेजहून घर। सो त्याच्यानंतर MBBSला नंबर लागला। MBBS झाल्यानंतर देन MDला DNB मी केलं त्याच्यामध्ये। सो जेव्हा मी मुंबईला गेलो एज्युकेशनसाठी तेव्हा पण वडिलांचं एक फार महत्त्वाचं मला ते सांगायचे का जे काही करतो तू, आता तू अशा फील्डमध्ये आहे का जिथे पेशंटला पहिली प्रायोरिटी दिली गेली पाहिजे। तर स्वतः याच्यातला पेशंट हे फार महत्त्वाचे असले पाहिजे, कारण हे एक तुमच्या पिढीला दिलेलं पुण्याचं काम आहे। हे त्यांचे फार महत्त्वाचे असे शब्द हे होते, ते कायम सांगायचे तुम्ही पेशंटसाठी काम करा, स्वतःसाठी नको करायला। सो तिथे पण आम्ही भरपूर हे केलं, पण ते जनरल हॉस्पिटल असल्यामुळे तिथे कसं होतं बऱ्याच वेळा जनरल ट्रीटमेंट व्हायची, पण तिथे ॲडव्हान्स ट्रीटमेंट काही अवेलेबल नव्हती। सो त्याच्यामधून मी काही इन्फर्टिलिटीचे पेशंट बघायचो, त्याच्यामधून मला वाटलं बा ह्या पेशंटसाठी ॲट प्रेझेंट असा कोणताही चांगला प्लॅटफॉर्म नाही आहे करेक्ट, जिथे आपण त्यांना बेटर ट्रीटमेंट देऊ शकतो, बेटर गोष्टी देऊ शकतो। सो हे मी वडिलांशी पण डिस्कस केलं। त्याच्यानंतर वडिलांनी सांगितलं तुझा इंटरेस्ट आहे तर तू नक्की त्याच्यामध्ये पण तू हे कर। सो मग तिथून माझा इंटरेस्ट त्याच्यामध्ये डेव्हलप झाला। त्याच्यानंतर मी उच्च शिक्षणासाठी सिंगापूरला पण गेलो मी। क्या बात। तिथे डॉक्टर PC वॉंग त्यांच्याबरोबर मी काम केलं आणि बऱ्याच नवीन नवीन गोष्टी इन्फर्टिलिटीमधल्या मी आत्मसात केल्या। सो वडिलांनी याच्यामध्ये वडिलांचा फार मोठा सहभाग आपण म्हणू शकतो, कारण त्यांचं एक होतं बा जोपर्यंत तुला वाटत नाही माझं नॉलेज कंप्लीट आहे तोपर्यंत तू परत यायचं नाही, कारण डॉक्टर असा पाहिजे का त्याचं नॉलेज इनकम्प्लीट असेल दॅट मीन्स तो पेशंटच्या जीवाशी खेळतोय। सो जेव्हा तुला वाटेल नाव आय एम कम्प्लीट, सो आय कॅन डू सगळ्या गोष्टी मी एका चांगल्या लेवलला पेशंटसाठी करू शकतो, तेव्हा तू इथे यायचं।
अँड 2013ला मी परत इंडियात आलो आणि प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे एक वर्ल्ड क्लास IVF सेंटर आपण नाशिकमध्ये सुरू केलं. क्या बात. सो वडिलांच्या गायडन्सखाली वगैरे त्यांच्या प्रिन्सिपल्ससाठी. सो त्यांचं मेन होतं बा ज्या लोकांना अपत्य होत नाही अशांपर्यंत आपण पोचणं फार महत्त्वाचं आहे, अशा लोकांना आपण मदत करणं फार महत्त्वाचं आहे, त्यांना एज्युकेट करणं फार महत्त्वाचं आहे. तर 2013च्या याच्यामध्ये बघितलं तर IVF बद्दल गैरसमज पण फार मोठ्या प्रमाणात होते. सो ते गैरसमज अवॉइड करण्यासाठी आम्ही वेगवेगळे सेमिनार्स घ्यायचो. सो त्याच्यामध्ये आम्ही लेक्चर द्यायचो काय असतं, हे गैरसमज दूर झाले पाहिजे, हे जेणेकरून त्या कपलला इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम त्यांनी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरची पहिली जी ब्रँच आहे नाशिक इथे सुरू केली. आणि सिंगापूरहून आल्यामुळे माझ्या माइंडमध्ये होतं का आपल्याला कुठेतरी एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म टाईप किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड टाईप एक IVF सेंटर आपण सुरू केलं गेलं पाहिजे. सो त्या स्टँडर्डचं आपण प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर सुरू केलं विथ ऑल काइंड्स ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. सो त्या टेक्नॉलॉजी घेऊन जिथे करून त्याचा बेनिफिट आपल्या लोकांना मिळायला पाहिजे, आपल्या पेशंटला त्याचा बेनिफिट मिळून त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट मिळायला पाहिजे. सो ती जर्नी तिथून सुरू झाली. सो जेव्हा प्रोजेनेसिस सुरू केलं का मला आठवतं का ऑलमोस्ट 2 वर्ष मी एकही दिवस सुट्टी घेतली नव्हती. नॉट इवन फॉर माय बर्थडे, माझ्या मुलीच्या बड्डेसाठी पण मी सुट्टी घेतली नव्हती. सो फार छान याच्यामध्ये आहे. सो एक दिवस माझी मुलगी जेव्हा बोलायला लागली तर ती माझा भाऊ होती त्याला पप्पा पप्पा आणि मला काका काका बोलायला लागली. सो दॅट वॉज समथिंग आय वॉज अमेझड. म्हटलं अरे नाही आपण मग थोडासा मी टाईम फॅमिलीसाठी पण काढायला लागलो. पण जर इन्फर्टिलिटीचा विचार केला तर इन्फर्टिलिटी इज माय पॅशन, इज नॉट माय प्रोफेशन असं मी म्हणू शकतो. कारण पॅशनशिवाय आपण पॅशन म्हणजे वेडं पण असेल तर आपण काहीतरी वेगळ्या लेवलला काम करू शकतो. सो तिथे न थांबता आम्ही वेगळे सेमिनार्स घे, वेगवेगळ्या कपल्सला गाईड कर, त्यांना हे कर. ऑनलाईन आम्ही फ्री कन्सल्टेशन्स पण सुरू केले. त्याच्यामध्ये कोणालाही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आम्हाला कन्सल्ट करा, वी आर हेअर टू गाईड यू. सो त्याने करून अवेअरनेस आपला वाढला पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण मग प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर आपण हे केलं. सो त्याच्यानंतर आपण सेकंड ब्रँच आपण ठाण्याला सुरू केली आणि थर्ड ब्रँच पुण्याला सुरू केली आणि आता आपली चौथी ब्रँच पनवेलला पण सुरू होते. सो आता ही जी जर्नी होती ह्या जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपण विचार केला तर पॅशन म्हणजे काय एकटा पर्सन करू शकत नाही. सो वी नीड अ टीम वर्क. सो याच्यामध्ये प्रॉपर टीम वर्क असणं पण गरजेचं आहे आणि आपल्याबरोबर आपली टीम अशी पाहिजे का ती सुद्धा त्याच्यासाठी पॅशनेट पाहिजे. सो मी तशी टीम गोळा केली पूर्ण. त्या लोकांना ट्रेनिंग दिलं, जे माझं नॉलेज होतं ते पर्क्युलेट केलं जेणेकरून ते नॉलेज पर्क्युलेट होऊन ते अजून जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे. सो वी हॅव स्टार्टेड विथ द फेलोशिप प्रोग्राम्स ऑल्सो, जेणेकरून सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही पण जे लोक आमच्याकडे ट्रेनिंग घेऊन बाहेर पडतील ॲटलिस्ट ते तरी समाजाला काहीतरी मदत करू शकतील. सो तशा पद्धतीने आम्ही प्रोजेनेसिसची आम्ही हे केलं, स्थापना करून त्याचं आम्ही प्रोजेनेसिस वाढवली. सो त्याच्यामध्ये आता जर रिझल्ट बघितला तर क्युम्युलेटिव्ह प्रेग्नन्सी रेट आमचा लास्ट इयरचा आहे 99.74%. माय गॉड. सो ह्या लेवलला पण आम्ही ते प्रेग्नन्सी रेट घेऊन गेलो. रिझल्ट बघितलं तर आता इंटरनॅशनल स्टँडर्डपेक्षा बेटर रिझल्ट आम्ही प्रोजेनेसिसमध्ये देतोय. क्या बात आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बघितलं तर वी आर हॅव्हिंग द ईच अँड एव्हरी काइंड ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी विच इज अवेलेबल इन द वर्ल्ड. वाव. सो त्या सगळ्या गोष्टी इथे आणल्या कारण शेवटी आपल्या कटिंग एज टेक्नॉलॉजी जोपर्यंत नसेल तोपर्यंत आपण एक बेटर परफॉर्मन्स नाही देऊ शकत आपण. सो त्या सगळ्या गोष्टी आणल्या, चांगले ट्रेन डॉक्टर्स, ट्रेन स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक आपण ज्याला म्हणतो एक इमोशनल टच. जे कोणचंही कपल आलं का त्याला एक एम्पॅथिक ॲप्रोच आपण ज्याला म्हणतो. सो त्याच्यामध्ये आपण अंडरस्टँड करायला पाहिजे कपलला काय प्रॉब्लेम आहे. बिकॉज जर इन्फर्टिलिटीचा आपण विचार केला आता जन्मय तर इन्फर्टिलिटी म्हणजे इट्स स्वतःचा तर प्रॉब्लेम असतो पण सोसायटीचं बर्डन फार जास्त असतं. सो त्या बर्डनमधून ते प्रवास करत असतात. त्याच्यामध्ये त्यांना एकदम प्रोफेशनल नको, त्यांना इमोशनल टच फार महत्त्वाचा असतो आणि तो इमोशनल टच हा डॉक्टर देऊ शकतो किंवा पूर्ण जी टीम आहे ती देऊ शकते. त्याच्यामुळे त्यांचा स्ट्रेस कुठेतरी कमी होतो अँड दॅट ऑल्सो गिव्ज अस अ बेनिफिट इन टर्म्स ऑफ रिझल्ट्स. सो या पद्धतीने आम्ही प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला आम्ही हे केलं. सो रिझल्टच्या बाबतीत जर मी सांगितलं तर आमच्याकडे बरेचसे दुरून दुरून पेशंट येतात ज्यांना अपत्य प्राप्ती होत नाही, त्यांनाही आम्ही बेटर रिझल्ट दिलं. एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे एक कपल ज्याला रिझल्ट मिळाला आहे. सो दे आर फ्रॉम इथोपिया. सो इथोपियामध्ये दे आर वेल टू डू कपल. सो इथोपियामध्ये त्यांना रिझल्ट मिळाला नाही. सो दे टूक अ ट्रीटमेंट त्यांनी UK घेतली, डेन्मार्क, नॉर्वे, कॅनडा, USA सगळीकडे ट्रीटमेंट घेऊन त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हतं. तर त्यांना सांगितलं नाव देर इज नो होप्स.
सो देन दे केम टू नो अबाउट प्रोजेनेसिस. बा इथे आपलं ब्रीद वाक्य आहे फ्रॉम होप टू हॅपीनेस. सो देन दे केम टू अस आणि मग आम्ही त्यांना पूर्ण इव्हॅल्युएट केलं. प्रॉब्लेम पहिले इव्हॅल्युएट करून तो ट्रीट केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांची IVFची ट्रीटमेंट केली आणि ते कन्सिव्ड इन द फर्स्ट सायकल. क्या बात. सो आता त्या कपलला आपण बघितलं तर आता ट्विन्स बाळ पण आहे त्यांना. वा. सो दॅट इज अन इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आपला तयार झाला. सो ह्या बेसिसवरच आपण बघितलं तर जे प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये याच्यामध्ये आपण स्टँडर्ड प्रोटोकॉल्स आणले. इट शुड नॉट बी लाईक अ ऑर्डिनरी सेंटर जे चालू आहे तसं नाही. सो आपल्या प्रॉपर SOPs आहे, प्रॉपर प्रोसेसेस आहे, प्रॉपर प्रोटोकॉल्स आहे, प्रॉपर आपण सगळ्या गोष्टींचं ऑडिट करतो क्लिनिकल पण, ज्याच्यामध्ये कुठेही पेशंटची कॉम्प्रोमाइज नको व्हायला ट्रीटमेंट. सो त्या गोष्टींचा आपण एक बेस बनवलेला आहे आणि आता आपण कुठेतरी एक याच्या बेसिसवर आपण जर बघितलं तर प्रोजेनेसिसला इंटरनॅशनल अवॉर्ड्स पण मिळाले आहे. तो बेस्ट हॉस्पिटल फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन हा बर्थ सिंगापूर इथे अवॉर्ड मिळाला आहे आणि आपल्याला URS एशिया 1चा पण दुबई इथे अवॉर्ड मिळालेला आहे. सो एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मला पण आपण रिकग्नाइज झालेलो आहे. सो नाव आता ही जी आहे, सो याच्यामध्ये फार दुःखाची गोष्ट आहे का माझे वडील सध्या नाही आहे आपल्याबरोबर, पण त्यांनी जे शिकवण दिलेली आहे, त्यांनी जे संस्कार दिलेले आहे, ते संस्कार किंवा त्यांचे जे ध्येय होते ते त्या लेवलला कसे घेऊन जायचे ही एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ते आम्हाला देऊन गेलेले आहेत. सो आता हे आपण किती बेटर लेवलला लोकांना जनसेवा करून त्यांच्यापर्यंत आपण ह्या गोष्टी पोचू शकतो आणि त्यांना आपत्त्यप्राप्तीचं सुख देऊ शकतो, त्याच्यावर आपण पूर्ण फोकस करून आपण आता आपली पुढची वाटचाल आपण करतो आहे. सो इन्फर्टिलिटीमध्ये जेव्हा आपण बघतो तर मला सगळ्या गोष्टी माहीत आहे. सो इन्फर्टिलिटीमध्ये A to Z काही असेल तरी त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये अंडर वन रूफ आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत, जेणेकरून त्याचा बेनिफिट हा सगळ्या प्रकारच्या कपल्सला मिळायला पाहिजे. याच्यामध्ये चांगली गोष्ट आपण जे म्हणतो तर आपण CSR ॲक्टिव्हिटीज पण सुरू केल्या आहेत. अरे वा. सो इट इज नॉट ओनली अर्निंग, इट इज नॉट ओनली आपण पॅशन आहे, पण त्याची काहीतरी समाजाला पण मदत व्हावी. सो या हेतूने पण आपण एक CSR ॲक्टिव्हिटीज म्हणून पण आपण जे पर्टिक्युलर पेशंट्स असतो त्यांच्यासाठी आपण मदत करतो किंवा एज्युकेशन ग्रँट देतो आपण काही मुलांना. सो त्या CSR ॲक्टिव्हिटीज पण आपण प्रोजेनेसिस सेंटरतर्फे आपण सुरू केलेल्या आहे. सर पण आता एवढी आपली व्याप्ती आहे, आता इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म पण आपण गाठलेला आहे. एक अगदी सामान्य प्रश्न सर उभा राहतो सामान्य माणसासाठी की मग आपल्याकडे ही ट्रीटमेंट किती अफोर्डेबल आहे? नक्की हा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो का अफोर्डेबिलिटी ही फार महत्त्वाची आहे, कारण जे प्रोजेनेसिसचं ते आहे का मॅक्सिमम लोकांना त्याचा बेनिफिट मिळायला पाहिजे. आपली जी चार्जेस आहे अराउंड 30 to 40% ऑफ देअर चार्जेस. सो एवढ्या कमी लेवलला आपण ते चार्जेस आणून ठेवलेले आहेत, बरोबर, जेणेकरून आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. आपल्याला चांगली ट्रीटमेंट देणं पण महत्त्वाचं आहे. सो ती देण्यासाठी आपल्याला ती मिनिमम कॉस्ट आपल्याला ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला रिझल्ट पण द्यायचा आहे. सो त्या हिशोबाने बघितलं तर ऑलमोस्ट त्यांच्या कंपॅरिझनने 30 to 40% चार्जेस आपण अप्लाय करून ते आपण हे करतो आहे. आणि त्याच्यामध्ये पण काही कपल्सला जर प्रॉब्लेम असेल हे असेल तर त्यांना आपण जे CSR ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यामधून पण आपण त्यांना फंड्स प्रोव्हाइड करतो किंवा त्यांना पण आपण त्याच्यातून मदत करतो. कमी शब्दामध्ये योग्य गोष्टी बरोबर मांडल्या गेलेल्या आहेत सर, आणि त्याही नक्कीच पर्क्युलेट होतील पुढच्या पिढीमध्ये याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. सर थँक्यू सो मच. MyFM RJच्या सोशल मीडिया पेजवर पाहायला विसरू नका जिद की कहानी. चलो आज कुछ अच्छा सुनते हैं 104.2 MyFM.